श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सर्वात प्रथम आपणा सर्वांना इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या राशीफळाला माहितीला सुरुवात करते. आज आपण जाणून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण 2025 हे वर्ष कसं राहणार आहे. या वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर तुमची स्वप्नपूर्तीचे संकेत या महिन्यात आहेत, कुठल्या महिन्यात आहेत तेही समजून घेऊयात. या वर्षातील काही खास महिने तुमच्यासाठी राहणार आहेत, ते कुठले तेही समजून घेऊयात. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा व्हिडिओ खास राहील तुमच्यासाठी. नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत ज्यात तुम्ही जाताय, जसे की विवाह योग, वाहन वास्तू योग, या सगळ्या गोष्टीतली संकट, काळजी, चिंता, शिक्षणाबाबत तुम्हाला काही अडचणी आहेत, तर याबद्दलची माहिती समजून घ्यायची, यातलं मार्गदर्शन जाणून घ्यायचंय. नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हॉट्सअपला जाऊन तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती पाठवा आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अडचणींवरती, समस्यांवरती मार्गदर्शन करून घेणं शक्य होणार आहे. तर आता आपण माहितीला सुरुवात करूयात. लग्न स्थानावरनं आपण राशी पत्रिकेची माहिती समजून घेत असतो. गुरूंचं परिवर्तन होतंय, शनी महाराजांचं परिवर्तन होतंय, राहू देवांचं परिवर्तन होतंय, केतू देवांचं परिवर्तन होतंय. हे तुमच्या आयुष्यात कोणते महत्वपूर्ण गोष्टी, संधी घेऊन येणार आहेत ते समजून घेणं आणि त्या माध्यमातून त्यांच्या उपासनेत राहून अधिक फळ प्राप्त करून घेणं, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग त्या कशा? तर सर्वात प्रथम समजून घेऊयात की कोणत्या ग्रहाचं परिवर्तन कधीपासून होतंय. गुरु महाराज धनस्थानातनं 15 मे पर्यंत तुम्हाला गोचर करतील. तदनंतर गुरु महाराजांचं गोचर हे मिथुनेतनं होईल 15 मे पासून. मग या 15 मे पर्यंतचा कालावधी आणि तदनंतरचा कालावधी तुमच्यासाठी कुठली संधी घेऊन येईल ते पहिलं समजून घेऊयात. धनस्थान हे पैशाचं आहे, कुटुंब सौख्याचं आहे, त्याचबरोबर वाणीचं आहे आणि नेत्राचं आहे. या मे पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या वाणीतनं विशेष फल प्राप्त करून घेणं, पैशाच्या गुंतवणुकी करणं, त्याचबरोबर मे पर्यंतचा कालावधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सौख्य भरभरून प्राप्त होणं, या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची विशेष कृपा. त्यानंतर गुरु महाराजांचं जे गोचर आहे ते मिथुनेतनं होईल. मे नंतरचा कालावधी तुम्हाला अधिक संधीचा आहे, अधिक स्वप्नपूर्तीचा आहे, तेही समजून घेऊयात. मिथुनेत जेव्हा गुरु महाराज गोचर करतात, अर्थात तुमच्या परिश्रम स्थानातनं तुम्हाला मोठे कष्ट देतात, परंतु त्या कष्टातनं योग्य संधी, योग्य मोबदला सुद्धा भरभरून देत असतात. तृतीय स्थानावरून आपण मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग, त्याचबरोबर फॅशन डिझायनर, कला क्षेत्रातील काम करणारा वर्ग, गायन, वादन, नृत्य, कला, या सगळ्या संगीत क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, या सगळ्यांसाठी तुमची जर मेष रास असेल तर तुम्हाला गुणगौरव प्राप्त होणार म्हणजे होणार. 15 मे नंतर तुम्हाला संधीचा काळ येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाचा, परिश्रमाचा वेग वाढवायचा आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वप्नपूर्ती करून घ्यायची आहे. कारण गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही भाग्यस्थानावर येईल आणि शुभ संकेताचा आणि स्वप्नपूर्तीचा जो कालावधी आहे तो 15 मे नंतर डिसेंबर पर्यंत भरभरून प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शनी महाराजांचं सुद्धा महापरिवर्तन होत आहे आणि ते होत आहे 30 मार्च पासून. 30 मार्च पासून शनी महाराज तुमच्या व्ययस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने शनी महाराज तुमच्या लाभातनं गोचर करतात. त्यामुळे लाभाचे योग तुम्हाला उत्तम आहेत, अतिशय शुभ संकेताचे आहेत, लाभ प्राप्त करून देणारे आहेत. तदनंतर जेव्हा ते मीनेतनं म्हणजे व्ययातनं गोचर करण्यास सुरुवात करतील, तो कालावधी म्हणजे तुमच्यासाठी पैशासाठी किंवा कामासाठी, लोनसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पैसा कुठे गुंतवायचा आहे, किती स्वरूपात तो गुंतवला पाहिजे, त्याचबरोबर शिक्षणाबाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला करिअरची संधी निर्माण होणार आहे. कारण परदेशात जाण्याचे योग जेव्हा व्ययस्थानातनं शनिदेव गोचर करतात त्यावेळेस निश्चित निर्माण करून देतात आणि ती संधी तुम्हाला तुमच्याकडे घ्यायची आहे, तुम्हाला ती प्राप्त करून घ्यायची आहे. त्या संधीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला लागणारं जे आर्थिक नियोजन आहे
ते सुद्धा व्यवस्थित होणं आवश्यक आहे. त्यासाठीची कालावधी जो सांगते तो मार्च पर्यंतचा आहे. तुम्ही तयारीत करायची आहे आणि एकाग्रतेने तुमच्या अभ्यासाकडे किंवा तुम्हाला परदेशात व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त जायचंय, तर त्या सगळ्याकडेचं नियोजन करण्यासाठी मार्च पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी आहे. मार्च नंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकणार आहात. शनी महाराज व्ययस्थानातनं गोचर म्हणजे तुम्हाला 7:30ची सुरुवात. 7:30 म्हणजे काय? तुमच्या राशीच्या 12व्या स्थानातनं, लग्न स्थानातनं आणि द्वितीय स्थानातनं शनिदेवांचं गोचर ज्यावेळेस सुरू होतं, त्यावेळेस तुम्हाला 7:30 सुरू होते. ही 7:30 7.5 वर्ष तुम्हाला बरचसं काही देऊन जाणार आहे. जो वर्ग बाल्यावस्थेमध्ये आहे, 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण अर्जित करतोय, त्यांना तुम्ही तुमच्या अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्याचा सल्ला मी या माध्यमातून देऊ शकते. ग्रॅज्युएशन सुरू आहे किंवा मास्टर करताय तुम्ही, तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी म्हणजे अगदी उत्तम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये करिअरची संधी निर्माण करून देणारा आहे. मग तुम्हाला 7:30 मध्ये काय कुफळ मिळेल, सर्वात प्रथम ते समजून घेऊयात. तर तुम्हाला या दरम्यान थोडेसे तुमच्या अभ्यासावरचं नियंत्रण सुटतं. अभ्यास एकसंगतेने होत नाही. अभ्यासामधील एकाग्रता कमी होते. पण यासाठी उपाय आहेत. ते उपाय तुम्ही निश्चित करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करून घेता येऊ शकेल. याबरोबर शनी महाराज हे तुम्हाला संपूर्ण वर्षभरातील कालावधी जो आहे मार्च नंतरचा, तो कसे फळ देतील ते समजून घेऊयात. वेळात आल्यानंतर ते षष्ठावर दृष्टी टाकतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला खरेदी विक्रीचे व्यवसाय जर तुमचे असतील किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय किंवा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू इच्छिता किंवा करताय, तर तुम्हाला वारंवार संधी निर्माण होईल. त्या माध्यमातून तुम्ही जनतेच्या जवळ जास्तीत जास्त जाणार आहात. कामं तुमची सुलभतेने पूर्ण होणार आहेत. अशा बाबतीमध्ये सौख्य प्रदान करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा. हे का? तेही समजून घेणं आवश्यक आहे. शनी महाराज हे स्वयंसेवकाचं काम करतात. कुठल्याही प्रकारची सेवा जर पाहायची असेल तर आपण पत्रिकेतील शनी महाराजांची स्थिती पाहतो, तर त्या माध्यमातून तुमच्याकडनं जास्तीत जास्त जनतेची सेवा घडणं किंवा सामाजिक कार्य करताय तर तुम्हाला जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शनी महाराज निश्चित करतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला गुणगौरव प्राप्त होतील. त्याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी आपण पाहिली, तृतीय दृष्टी धनावर येईल, त्यामुळे कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल. कुटुंबासमवेत राहण्याचे किंवा विचारांचे देवाणघेवाण किंवा कुटुंब प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी वाढण्याचे योग या संपूर्ण वर्षात आहेत. त्यावेळेस शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर येईल राशी कुंडलीतील. त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ काय मिळेल? स्वप्नपूर्तीसाठी ध्यास घेणं. कुठल्याही कामामध्ये तुम्ही ज्यावेळेस एकनिष्ठपणे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करता, तर ती जिद्द निर्माण करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा होती. ज्यांचं MBBS, MS किंवा मेडिकल क्षेत्रातले कुठलंही शिक्षण सुरू आहे, त्यांच्यासाठी एक ध्यास राहणार आहे की मला हे पूर्ण करायचंय, मला इथपर्यंत पोहोचायचंय, मला एक चांगला नामांकित डॉक्टर व्हायचंय. तर हा ध्यास निर्माण करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची कृपा म्हणता येईल. त्याचबरोबर ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्राचं शिक्षण सुरू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा शनी महाराज भरभरून कृपा करणार आहेत. कायद्याचं शिक्षण तुम्ही घेताय, नक्कीच तुम्हाला सुद्धा अतिशय उत्तम कालावधी शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होतोय. 7:30 जरी सुरू असली तरी सुद्धा तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करून देण्यासाठी नक्कीच न्याय शनी महाराज देतील. याबरोबरच शनी महाराज हे विशेष कृपा कोणावरती करतील? कर्मचारी वर्ग म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर तुम्हाला सेवा देण्याचं काम तुम्ही करताय, तर तुमच्यावर सुद्धा शनी महाराजांची विशेष कृपा राहणार आहे संपूर्ण वर्षभर. बरोबर राहुदेव आणि केतुदेवांचं सुद्धा फळ आपण जाणून घेत आहोत. राहुदेवांची ही स्थिती 18 मे 2025 पर्यंत तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानातनं होते. गोचर हे व्ययस्थानातनं होणार आहे आणि त्यात 30 मे पासून ते 18 मे पर्यंत शनी महाराजांच्या युतीत होणार आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला या दरम्यान काय गोष्टी जास्त अनुभवायला येतील, त्या म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे कर्ज होणं. मग ते कर्ज सकारात्मक होऊ शकतं. तुम्ही शिक्षणानिमित्त बाहेर जाऊ शकणार आहात, त्यामुळे शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. व्यवसाय वाढणार आहेत, व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. त्याचबरोबर गुंतवणुकी करणार आहात, म्हणजे गुंतवणुकीसाठी सुद्धा काही अंशी तुम्हाला बँकेचं लोन घेणं आलं, तर या कर्जाचा सकारात्मक जर आढावा आपण घेतला तर मोठ्या स्वरूपात असेल, पण राहुदेव आणि शनिदेव युतीमध्ये येतील, त्यावेळेस निश्चित तुम्हाला कर्जाचे योग वारंवार येतील. मे पर्यंतचा हा कालावधी असेल. तदनंतर मात्र कुंभेतनं राहुदेवांचं गोचर सुरू होईल 18 मे पासून. तर त्यानंतर तुम्हाला राहुदेव लाभात येतील आणि लाभाची संधी तुम्हाला वाढवतील. लाभासाठी तुम्हाला प्रयत्नशील करतील. कोणत्या बाबतीमधील काम करायचंय,
कसं करायचंय नियोजन करायला लावतील, पण अडथळे सुद्धा आणणार आहेत. त्यासाठी विशेष उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, ती तुम्ही निश्चित करायची आहे. केतुदेव केतुदेव तुमच्या षष्ठातनं गोचर करतायत कन्या राशीतून. 18 मे पर्यंत केतुदेवांचं गोचर हे षष्ठातनं होईल. 18 मे 2025 नंतर केतुदेवांचं गोचर हे पंचमातनं होईल. 18 मे पर्यंत तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची आहे? तुम्हाला जनतेची सेवा करायची. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करताय, सामाजिक क्षेत्रात काम करताय, तर नक्कीच तुम्हाला कोणतंही रिलेशन ज्यावेळेस आपण निर्माण करतो, नातं निर्माण करतो, तर त्या नात्यामध्ये जुळवून घेताना काही अंशी विचारांची तफावत बऱ्या प्रमाणात असते. तुम्हाला तीच तफावत कुठली निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे 18 मे पर्यंत. तदनंतर मात्र शुभ स्थिती आहे. ते तुमच्या पंचमातनं गोचर करतील, तर शिक्षणाबाबतीमध्ये तुम्हाला सुयश प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणामध्ये बारकावे निर्माण होतील. त्या बाबतीमध्ये संघर्ष किंवा संततीबाबत विचारणा, संततीबाबतचे निर्णय तुम्हाला घेण्यास प्रवृत्त करतील. अर्थात ज्यांना प्लॅनिंग करायचंय, दाम्पत्य जीवन उपभोगताय आणि बाळासाठी विचार तुम्हाला करायचा आहे, तर तो सुद्धा तुम्हाला विचार 15 मे नंतर सुरू होऊ शकतो. कारण त्यानंतर तुम्हाला विशेष केतुदेव पंचमात आल्यानंतर तुम्हाला संततीबाबत सुद्धा विचार करायला लावतील. थोडंसं पॉझिटिव्ह करतील. ज्यांना संतती आहे त्यांना त्यांच्या संततीबाबत पॉझिटिव्ह करतील. तुम्हाला तुमच्या संततीबाबत जास्त काळजी चिंता वाढवतील. असे काहीसे कुफळ सुद्धा केतुदेव पंचमात आल्यानंतर निर्माण होणार आहे. पण हे मोठ्या स्वरूपात अजिबात नाही. त्यामुळे काळजी चिंता नसावी. आपण समजून घेतलं की ग्रहांचं परिवर्तन कोणतं कोणतं होतंय आणि ते तुमच्यासाठी कसं शुभ आणि अशुभ. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे. सर्वात प्रथम गुरुदेवांचा नामस्मरणाचा जो जप आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. रीम गुरुवे नमः हा जप करा. रीम बृहस्पती नमः हा जप केला तरी सुद्धा चालेल, किंवा सगळ्यात सोपा स्वामी नाम घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केला तरी सुद्धा तुमची जी उपासना आहे ती गुरुदेवांपर्यंत निश्चित पोहोचेल आणि तुम्हाला गुरूंची कृपा होईल, अडचणी कमी होतील. शनी महाराजांची उपासना तुम्हाला सुरू करायची आहे. 30 मे पासून कटाक्षाने तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करणं, दर शनिवारी मारुतीचं दर्शन करणं, रुईच्या पानाची माळ मारुतीला अर्पण करणं किंवा शनी महाराजांना अर्पण करणं, या गोष्टी तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला 30 मार्च पासून करण्यास गरजेच्या आहे. केतुदेव आणि लाभातनं राहुदेव गोचर करतील, त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण, गोरगरीब जनतेला अन्नदान आणि त्याचबरोबर पशु पक्षी आणि पाळीव प्राण्यांना सुद्धा अन्नदान करणं तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे. तर आज आपण संपूर्ण वर्षाचं राशीफळ आणि कोणत्या वर्षी ग्रहांचं परिवर्तन झाल्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला स्वप्नपूर्ती दिसून येते ते समजून घेतलं. संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुम्हाला हा महत्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. बरोबर तुम्हाला आनंदाची वार्ता आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार बरीचशी माहिती जाणून घेत असतो, ज्यामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याप्रमाणे तुम्हाला जीवनामध्ये कोणते विशेष परिवर्तन, बदल घडतात आणि त्यातनं तुम्हाला कशी लाभाची संधी निर्माण करून देतात, याबद्दलची माहिती आपण नक्कीच समजून घेत असतो. परंतु तुमच्यासाठी आनंदाची वार्ता ही असेल की आता तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा, जिथे तुम्ही राहताय त्या वास्तूचं सौख्य आणि त्या वास्तूमधनं सुद्धा तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून घेण्याची संधी निर्माण होणार आहे. आणि ती कशी? तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये काही बदल करता येऊ शकत असतील तर निश्चित ते बदल करून आणि त्या पद्धतीने तुमच्या घरातील रचना करून, गृहरचना, अंतर्गत रचना बदल करून तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून घेता येऊ शकतं. मग ते कसं आणि कशा पद्धतीने, यासाठी आपण एक सेपरेट चॅनल सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे स्वामी कृपा वास्तू. या वास्तू चॅनलवरती तुम्हाला भरभरून ती माहिती प्राप्त करून घेता येऊ शकणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या घरामधील अंतर्गत रचनेमध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे आणि विशेष आनंद, सौख्य वास्तूचं प्राप्त करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.